पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये गुन्हा नोंद झालेली शीतल तेजवानी फरार आहे आणि अशा परिस्थितीत या व्यवहाराची 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी कोण भरणार असा सवाल झी 24 तासनं अजित पवारांना केला। यावर या व्यवहारामध्ये 1 रुपयाचा देखील व्यवहार झालेला नसल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। तर 42 कोटी रुपयांच्या स्टॅम्प ड्युटी संदर्भात चौकशीमधनं समोर येईल असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। अरे होय ना बाबा, पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात 1 रुपया पण दिला गेलेला नाही, 1 रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही अशा या सगळ्या गोष्टी आहेत। तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो रद्द करण्यात आलाय। अशा तर सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले। आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागांनी काय कळवायचं ते कळवलेलं आहे। आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे।